इथे तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकतात आणि माझा हात पण बघू शकतात. पारदर्शक झालं. काय झालेत, हाताचे वांदे लागलेत वांदे. माझी मम्मी बघा कशावर उभी आहे आणि किती त्याला हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. सो आजचा व्लॉग असणार आहे रेसिपीवर. आज पूर्ण रेसिपी शेअर करणार आहे मी. सो तुम्ही युजली आता समर सुरू झालेत, सो तुम्हाला एक अंदाज आलाच असेल की समर्समध्ये आपण काय बनवतो. सो आपण इथे बनवतो वाळवणीचे काही प्रकार. सो आज आम्ही म्हणजे ह्या ब्लॉगमध्ये आज मी पूर्ण तुम्हाला दाखवणार आहे की कुरडई कसं बनवायचं. सो चला आपण त्याची रेसिपी बघूया आणि आम्ही काय काय करणार आहेत ते करताना हे पण तुम्हाला मी सगळं दाखवणार आहे. सो माझ्या ब्लॉगमध्ये पूर्ण राहा, ब्लॉग शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्लीज पटापट सबस्क्राईब करायला आपल्याला पटकनच 1Kचा टार्गेट पूर्ण करायचं आहे. सो लेट्स गो इन टू द किचन अँड सी द प्रोसेस ऑफ दॅट कुरडई मेकिंग. जसं बनवतो आपण ते सगळं दाखवते. आता सध्या किचनमध्ये लगबग सुरू झाली आहे माझ्या मम्माची. सो चला. आणि अजून एक मला महत्त्वाची गोष्ट सांगायची होती की तुम्ही गावामध्ये म्हणजे गावाकडे कसं बनवतात हे तुम्ही बघितलं असेल, पण मुंबईमध्ये वाळवण्यासाठी जागा कुठे नाही आहे. सो आपण घरातल्या घरातच ते करणार आहोत. सो चला मी तुम्हाला दाखवते आता. सो गाईज तुम्ही इथे बघू शकतात, हे काय माहिती आहे का, गव्हाचा चीक. ह्याला गव्हाचा चीक म्हणतात. गहू भिजत घालायचे 4 दिवस आणि त्याचं पाणी रोज चेंज करायचं सकाळी आणि चौथ्या दिवशी हे वाटून ठेवायचं आणि 1 दिवस आणखीन रात्रभर ठेवायचं आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मग हा असा चीक निर्माण होतो. तो आपल्याला कसा करायचा आहे मी तुम्हाला दाखवते. सो हा अशा प्रकारे पांढरं शुभ्र चीक आहे, तुम्ही इथे बघू शकतात. खाली सॉलिड जमलं आहे, खाली सॉलिड आहे आणि वर असं पाणी आहे. आता मला ना असं फिरवताना ते एकदम हार्ड लागते, कडक आहे खाली, पण वर असं पाणी आहे, लिक्विड आहे. सो चला कुरडई कशा बनवायच्या ते तुम्हाला मी दाखवते. सो इथे तुम्ही बघू शकतात आपण पाणी उकळायला ठेवलं, ज्याच्यामध्ये आपण तो चीक टाकणार आहेत गव्हाचा. आणि हे 2 अवजार वेपन्स आहेत, ह्याने आपल्याला हटायचं आहे. आता मी थोडंसं गावठी लँग्वेज यूज करते बिकॉज म्हणजे आपल्याला ते असं ढवळून घ्यायचं आहे. सो ते करताना पण मी तुम्हाला दाखवणार. आता पाणी छान प्रकारे गरम होऊ द्यायचं आपल्याला, उकळी येईपर्यंत, आणि त्याच्यानंतर आपण तो चीक त्याच्यात टाकणार आहे आणि कंटिन्युअसली हात चालवायचे आहेत आपल्याला. सो ती कसरत एक वेगळीच आहे. सो आपण चला बघूयात. हां बोल, आता बोल. सो गाईज इथं मम्मा एक्सप्लेन करते आहे, मला ते एक्सप्लेन नीट करता येणार नाही म्हणून मम्मी सांगेल माझी. सो हां, आता आपण या टोपातलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आणि हे एक जार भरून आपण पाणी टाकलेलं आहे. म्हणजे आपण मेजरमेंट करून टाकतो. 2 ह्याला काय बोलतात, 2 मग पाणी. हां 2 मग हे आपण पाणी ह्याच्यात टाकतोय उकळण्यासाठी. आणि हा 1 मग चीक टाकणार आहेत आपण ह्याच्यामध्ये. म्हणजे 2 मग पाणी घेतले आणि 1 मग हा चीक टाकणार आहे. मेजरमेंटनुसार आपण बघतोय. पाणी खूप उकळायला पाहिजे ते. हां. सो आता इथे आपण हा 1 मग पूर्ण चीक घेतोय आणि कडकडीत पाणी हे उकळायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर आपण हे चीक जे आहे ते आपण ह्याच्यात टाकून एकदम कॉन्स्टंट आपल्याला हटून घ्यायचं आहे. दळून हटून जे काय ते ढवळून घ्यायचं. दळून, मला वाटलं दळून बोललीस. मीठ टाकायचं. सो ह्या पाण्यात आपण चवीपुरतं मीठ टाकतो, जेणेकरून आपल्या कुरडईला एक छानसं फ्लेवर येईल. झालं आहे. सो गाईज तुम्ही इथे बघू शकतात कशी उकळी आली आहे पाण्याला. सो एवढ्या आपल्याला रेंजपर्यंत पाणी उकळून घ्यायचे. सो आता आपण ह्याच्यामध्ये चीक टाकतो. सो चला तुम्हाला दाखवते मी कसा टाकताय. सो चीक टाकल्या असा हटायला घ्यायचा, ढवळून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यात लम्प्स नाही राहिले पाहिजेत. किती फुगतोय तो.
सो इथे तुम्ही बघू शकतात. याच्यामध्ये सो गाईज आता ह्याची कन्सिस्टन्सी अशा प्रकारे आहे, पण आपल्याला असं नाही ठेवायचं. ह्याच्या गाठी नाही बनल्या पाहिजेत. हे पूर्ण असं थिक झालं पाहिजे, सॉलिड झालं पाहिजे, ज्याच्याकरून आपण त्याचं जे काय बोलतात हे असतं ना, असं चकली वळायचं साचा, त्या साच्यामध्ये ते व्यवस्थित पडलं पाहिजे. खूप त्याला हटावं लागतं. बघू शकता तुम्ही माझ्या मम्मीची मेहनत. असं झालं पाहिजे. सो गाईज इथे तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकतात आणि माझा हात पण बघू शकतात. पारदर्शक झालं. काय झालेत, हाताचे वांदे लागलेत, वांदे. माझी मम्मी बघा कशावर उभी आहे आणि किती त्याला मेहनत लागते. बापरे, खरंच एक जणाचं काम नाही आहे हे. ह्याला 2-3 जण तर लागतातच. पण माझी मम्मी एकटी करते. मी पण मदत केली आहे, असं नाही मी नाही केली आहे. पकडायला मदत केली ना, पण हातातून सुटत होतं एवढं गरम गरम. सो हे अशा प्रकारे झाले. आता हे बॅटर गार नाही होऊ द्यायचंय. हात बघ कसं लाल झालाय. बघू दे. बघा गाईज हात. आणि झालं आता हे झालंय. आता चला आपण आता कुरड्या टाकायला घेऊयात. सो तुम्ही कन्सिस्टन्सी इथे बघू शकता. निकल भी नाही रहा, इतना घट्ट घट्ट हो गया है. गाड्या झाल्या. चला एवढं गाड्या झाले बोल. सो गाईज जे पहिलं आम्ही बॅटर टाकलं होतं ना शिजायला, तर ते खूप पातळसर झालं, म्हणून आम्ही ह्याचे पापड वळून घेतले. तुम्ही इथे बघू शकता छानपैकी. आणि पापड झाल्यानंतर आता आम्ही कुरड्या इथे करायला घेतो आहे. सो हे बॅटर ह्याच्यात टाकलं आहे साच्यामध्ये आणि आता गरम गरमच वळून घ्यायचे आहेत, अदरवाईज थंड झाल्यावर ते पडत नाही खाली. सो ही एक काळजी घ्या तुम्ही कुरड्या बनवताना. सो गाईज तुम्ही इथे बघू शकता छान पडतंय, मस्त पडतंय ना. थोडे छोटे छोटे बनव गाइस. तुम्ही इथे बघू शकतात फायनली मेहनत का फल मिल रहा है. तुझ्या होतील मम्मी आज सगळ्या करून. तुम्ही बघू शकतात गाईज किती छान वाटते ते बघायला. बोललो तो छोटावाला चम्मच आण म्हणून, त्याने मला पटापट घालता. सो गाईज तुम्ही ते बघू शकतात थोडेसे झालेत वळून. किती छान प्रकारे पडलेत ते. सो गाईज हा जो टोप आहे ना, हा लास्ट टोप आहे. असे 5 टोप आम्ही केले, हा 5वा टोप आहे. सो इथे तुम्ही बघू शकता अख्ख्या घरानेच सगळं टाकलं आहे. कसरत बघा, सगळं घाम 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 झालं आहे. सगळ्यात मेहनत जास्त फक्त हे ढवळण्यात लागतं, जे की खूप मेहनतीचं काम आहे. चला हे शेवटचं टोप कंप्लीट करून मी भेटते तुम्हाला. तोपर्यंत व्लॉगमध्ये पूर्ण राहा गाईज. कुरड्या बनवून झालेल्या आहेत आणि त्याचसोबत कोइन्सिडेंटली आम्ही पापड पण बनवलेत. पापडचा प्लॅन नव्हता आमचा, पण ते पहिलं बॅटर आमचं व्यवस्थित नाही झालं म्हणून आम्ही त्याच्या पापड वळून घेतलेले आहेत. आणि कुरड्या ऑलमोस्ट 5 टोप भरून कुरड्या आम्ही इकडे हे करून ठेवल्यात. सो तुम्हाला मी दाखवते. आणि इतक्या पांढरं शुभ्र दिसतात ना. आता ह्याला छान घरातच आम्ही फॅनच्या हवेखाली सुकत ठेवणार आहेत. आणि खूप मेहनत लागली, खूप जास्त. त्याचा कलर तर इतका सुरेख आला, इतका सुंदर पांढरा शुभ्र झाल्या आहेत ना कुरड्या. आणि आता सुकल्यानंतर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सुकल्यानंतर त्याला फ्राय करेल, तळून दाखवेल तुम्हाला. सो चला तुम्हाला मी कुरड्या दाखवते ज्या आम्ही वळून घेतलेल्या आहेत त्या. सो गाइज इधर आप लोग देख सकते हो किती सुंदर प्रकारे झाल्या आहेत. सगळ्या घरानेच आम्ही टाकले आहेत. सो तुम्ही इथे बघू शकतात अशा प्रकारे आम्ही सुकत घातले आहेत. सो गाईज अशा प्रकारे आमच्या कुरड्या झालेल्या आहेत. खूप मेहनत लागली. तुम्हाला एक क्विकमध्ये मी प्रोसिजर सांगते कसं बनवायचं. सगळ्यात पहिलं तर गहू भिजत घालायचे, जेवढ्या किलोच्या बनवायच्या आहेत त्या. सो आम्ही आपण किती किलोच्या बनवल्या?
सो आम्ही इथे 5 किलोच्या बनवल्या आहेत आणि 5 किलो गहू आम्ही भिजत घातलेत. सो ते गहू 4 दिवस भिजत घालायचे आणि त्याचं रोज पाणी चेंज करायचं आणि पाण्यात भिजत ठेवायचं त्याला. त्याच्यानंतर 4 दिवस झाल्यानंतर 5व्या दिवशी आपण ते गहू थोडे थोडे करून वाटून घेणार आणि वाटल्यानंतर त्याचा चीक तयार होतो. जो चीक तयार झाला आहे त्याला छान प्रकारे गाळून घ्यायचं व्यवस्थित आणि एकदम बारीक पेस्ट झाली पाहिजे. त्याची चीक जे आहे ते गहू आपण जे दळतो ना मिक्सरमध्ये ते, मग ते दळल्यानंतर चीक तयार झाल्यानंतर त्या चिकाला 1 दिवस रात्री ठेवायचं. म्हणजे असे एकूण 6 दिवस आपले जातात. आणि मग 6व्या दिवशी रात्रभर ठेवल्यानंतर 7व्या दिवशी आपण कुरडई पाडायला घ्यायच्या. तुम्हाला जसं बेटर पडेल, जे पण म्हणजे लाईक आम्ही चकलीचा साचा यूज केला. सोऱ्या वगैरे असतील तर तुम्ही हे पण यूज करू शकता कुरड्या पाडण्यासाठी. आणि सगळ्यात कठीण काम म्हणजे ते चीक हटवून घेणं. जे हलवतो आपण ते सगळ्यात मेहनतीचं काम आहे. त्याच्यात हाताची पूर्ण वाट लागते. खूप टाईम कन्झ्युमिंग काम आहे, बट खाण्यामध्ये खूप भारी लागतात ते नंतर. आणि सध्या तर आमचं सगळं झालं आहे करून आणि आता आम्ही आराम करणार कारण हाताचे वाट लागले, चटके सगळं सहन करावं लागतं आपल्याला ते करताना. खूप मेहनतीचं काम आहे पण करण्यात जी मजा ना ती खूप वेगळीच आहे. गावाकडच्या भागात खूप जास्त भारी वाटतं कारण ऊन कडाक्याचं असतं ना, म्हणून ते पटापट सुकतात. पण आम्ही घरातच फॅनच्या हवेखाली सुकत ठेवल्यात. सो आम्हाला जरा वेळ जास्त जाणार आहे सुकण्यामध्ये. सो अशा प्रकारे आमच्या छानपैकी कुरड्या पाडून झालेल्या आहेत आणि मस्तपैकी पांढरं शुभ्र दिसत आहेत त्या. सो नेक्स्ट व्हिडिओ जेव्हा पण त्या कुरड्या सुकतील आणि आम्ही तळायला घेऊ तेव्हा मी शॉर्ट व्हिडिओ किंवा असा व्लॉग बनवून मी पोस्ट करेन, अपलोड करेन. सो आजच्या ब्लॉग पुरतं एवढंच होतं. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आमची मेहनत कशी वाटली हेही कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि प्लीज कॉमेंट करा गाईज, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, लिव्ह लाफ अँड लव्ह. बाय.